सगळ्यात आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग गाईस. तर आत्ताच उठलो मी आणि व्हिडिओ बनवायला घेतले, कारण का व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आजच्या दिवसामध्ये काय स्पेशल आहे ते तुम्हाला मी सांगतो व्हिडिओमध्ये. कारण का आत्ताच उठलो मी आणि सगळीकडे पसार आहे आणि डायरेक्ट मी व्हिडिओ करायलाच घेतले, कारण का आज काय आहे ते तुम्हाला मी सांगतो आणि सगळीकडे पसार आहे. तर चला भेटू डायरेक्ट आपण रेडी बिडी होऊन भेटतो. मी डायरेक्ट काय आपले रेडी व्हायचं नाही, साधारण असं रेडी व्हायचं नाही. तुम्हाला सांगतो आजच्या दिवसामध्ये काय स्पेशल येते. चला भेटू डायरेक्ट नंतर. तर काही जस्ट आता झालं अंघोळ करून आणि रेडी झाल्यावरती आपण डायरेक्ट भेटू, कारण का तुम्हाला आज काहीतरी स्पेशल सांगायचं आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला काहीतरी स्पेशल सांगायचं आहे. तर मी बरेच दिवस झालं सांगायचं होतं, पण काही सांगता आलं नाही. तर आज टाइम भेटलाय, आज सांगू. तुम्हाला काहीतरी स्पेशल सांगायचं तर ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तर भेटूया डायरेक्ट आपण आता रेडी झाल्यावरती. तर काही झालो रेडी आता. साधेच कपडे घातले, कारण का कुठं जायचं नाही आपल्याला, घरातच राहायचं आहे. नाहीतर तुम्ही बोलसाल का कुठे चाललाय, कारण का आपण दरवेळी व्हिडिओ बनवतो तर बाहेरच जातो कुठेतरी. तर आता घरातच व्हिडिओ बनवले, कारण का आज तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मला, स्पेशल सांगायचं आहे काहीतरी. तर ते तुम्हाला नंतर सांगतो मी. तर आपण डायरेक्ट भेटू नंतर, कारण का जरा भूक लागली, नाश्ता बिष्टा केल्यानंतर परत भेटू. नंतर मी तुम्हाला सगळं सांगतो, डिटेलनी सांगतो नंतर. तर चला भेटू नंतर. लेट्स गो, बाय. तर काय आता 1-1.5 वर्ष झाला मी फ्री फायर जी गेम आहे ती खेळलेली नाही. तर आता बघू खेळून जमते का नाही जमते. तर चला बघू खेळून. आता ओपन करतो मी गेम, तुम्हाला दाखवतो. तर काही जिया फोन मध्ये मी गेम खेळणार आहे. 1-1.5 वर्षानंतर परत बघू खेळता येते का. जमते ना जमते माहित नाही, पण मी कधीच खेळायचो. आता खेळूशी वाटत नाही जास्ती, कारण का गेम भरपूर बदललेले. गेम लागते काय, तर आता जास्त गेम खेळूशी वाटत नाही, कारण का आता गेम मध्ये जाम बदल झालेले आहेत. कारण का तेव्हाची बात वेगळी होती, तेव्हा मी खेळायचो भरपूर जण. आता खेळू नाही शकत, कारण का आता जी पहिल्यासारखी मजा येते आता येत नाही खेळायला. तर गेम ओपन झालेले. तर काय चला मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीन वर दाखवतो. तर गाईज गेम चालू झाली. तर बघू गेम येते का खेळता. कॅरेक्टर पण जुनाच आहे, कारण का मी कधीच गेम खेळायचो, आता खेळत नाही जास्त. आता जी गेम खेळायला मजा येत नाही ती मागच्या वेळी होती. आता गेम मध्ये काहीच मजा नाही राहिली, तेव्हा खेळूशी वाटत नाही. Free Fire India is set in a virtual world. It's not based on the real world. Don't worry if you're eliminated. तर काय जिथे फोन माझा डॅमेज झाले जास्तच, तर बघू शकता तुम्ही किती डॅमेज झालाय. तिथे जमत नाही खेळायला. आणि आता सगळं चेंज झालेलं, सर्व चेंज झालेलं आता. नेटवर्क चालत नाही गाईज बरोबर.
गाईज काहीच नेटवर्क चालत नाही. Double takedown. ओ ही तर गाईज गेम काय मला नीट जमलेच नाही खेळायला, कारण का 1-1.5 वर्षानंतर मी परत गेम खेळत होतो. आणि गेम खेळायला मज्जा तेव्हा येतं कारण का मित्र असतात सोबत, तेव्हाच गेम खेळायला मज्जा येते. आणि मित्र पण नाही, कोण नाही, तर मी एकटाच खेळत होतो गेम. तर गेम काय जमत नाही मला. तर फोन पण डॅमेज झालेला, तर गेम काय जमलीच नाही. एक बंदा मारला, लगेच मला मारला. तर चला भेटू डायरेक्ट नंतर. गेम बेम काय आपल्याला जमणार नाही. तर गाईज सगळ्यात आधी ही रील बघा तुम्ही. तर हा मंदिर कुठे आहे ते आम्हाला माहित नाही. ती अशीच काल एक रील बघता बघता ती रील आली आणि हा मंदिर दिसला. तर मंदिर भारी आहे, खूप छान काम केलं मंदिरचा. तर इथेशी आम्हाला जायचा होता, तर त्याचा काय पत्ता बित्ता आम्हाला माहित नाही. तेव्हा काल एक मी मित्राला फोन केला, जो काही विक्रमगडमध्ये राहतो. तर त्याला फोन केला आणि त्याला रील दाखवली, तर तो बोलत होता का हा मंदिर आमच्या इकडे आहे. तो बोलला का विक्रमगडपासून 7 किलोमीटर आहे. तर आपण या मंदिरावर जाणार आहेत. तिथेशी फोटो ब्लॉग व्हिडिओ शूट करायला जाणार आहेत आम्ही. तर 11 तारखेला तिथेशी जाणार आहेत. तर आम्हाला रस्ता माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा रस्ता कुठून आहे, आणि त्या मंदिराचे वैशिष्ट्य तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही जाणार आहेत 11 तारखेला, आणि आमच्यासोबत असणार आहेत धीरज, कंपल्सरी असणार आहेत धीरज आणि आर्यन. आला तर आला, तर आर्यन नाही तर धीरज. धीरज आपल्यासोबत कंपल्सरी असणार आहेत. तर आम्ही जाणार आहेत त्या मंदिरावर, तो मंदिर बघायसाठी, कारण का काम बिम भारी मंदिर बांधलेलं तो. आणि दुसरी गोष्ट जी तुम्हाला मी सकाळपासून सांगत होतो, आपल्याला मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणजे स्पेशल. मेन गोष्ट अशी आहे की आपली जी पालघरची व्हिडिओ होती, त्या व्हिडिओला एक भारी म्हणजे लयच भारी कमेंट केलेली आहे. एक कमेंट आलेली आहे आपल्या युवराज पवार या भावाची कमेंट आलेली आहे. ती कमेंट जाम भारी आहे, तुम्हाला मी वाचून दाखवतो. तुम्ही स्क्रीनवर पण बघा. असंच पुढे जा भावा, फुल सपोर्ट करा भावाला. तर भावाने भारी कमेंट केलेली, तर बरं वाटलं जरा ऐकून. अशाच कमेंट करा आणि खूप प्रेम द्या. तर नेक्स्ट व्हिडिओ आपली येईल लवकरच. तर युवराज भावा, खरंच तुझा खूप आभार मानतो मी. तुम्ही चांगली कमेंट केल्याबद्दल आमच्या व्हिडिओला. पर्ले कॉलेज आहे, तो कॉलेज आता झालेली पुरा माझा, कारण का 2 वर्ष मी त्या कॉलेजला गेलेलो. 11वी आणि 12वी, 11वी 12वी पूर्ण झालेली. आणि जे काही तिथले माझे मित्र होते, ते मित्र खूप भारी होते आणि त्यांची जाम आठवण येते. तर झाले धीरज आणि तुषार, आर्यन आणि अजून मित्र आहेत असे, तर त्यांच्या नावाने घेऊ शकतो, आणि ते होते. तर त्यांना खूप मिस करतो. तर ते लवकरच मित्र मला परत भेटू दे.
कारण का आता अर्धे भेटतील, अर्धे नाही भेटणार. तर धीरज भेटत राहील आपल्याला. धीरज आणि आर्यन भेटला तर भेटला कधी-कधी, तर आम्ही जाणार आहेत. तर मी आर्यनला पण फोन केला. तर आर्यन बोलत होता का बघू आणि धीरज बोलला का चला जाऊ. मग आम्ही 11 तारखेला जाणार आहे. तर तुम्हाला त्या मंदिराबद्दल ज्या माहीत असेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ब्लॉग काढायसाठी आपल्या कॉलेजमधून ब्लॉग काढायला सुरुवात केली आणि तिथून ब्लॉग आजपर्यंत टाकत आलोय. आणि ब्लॉग मी जेव्हा शूट करत होतो तेव्हा माझ्यासोबत आर्यन असायचा, जो काही त्यांनी मला जाम मदत केली ब्लॉगसाठी, व्हिडिओ काढायसाठी, व्हिडिओ बनवायसाठी. आणि तो कॅमेरामॅन माझा असायचाच, कारण का ब्लॉग बनवायला लागलं का एक कॅमेरामॅन लागतोच. आणि तो म्हणजे आर्यन असायचा माझा कॅमेरामॅन आणि अर्धी एडिट करून द्यायचा आणि तो मला जाम मोटिव्हेशन करायचा, की असं बोल, तसा बोल आणि पब्लिकमध्ये तो मला थोडा सपोर्ट करायचा. तर तो आज नाही, तर मला एकट्यालाच ब्लॉग बनवावा लागतो आणि व्हिडिओ काढावे लागतात. तर त्याला खूप मिस करतो आर्यनला खूप मिस करतो. तर लवकरच मला आर्यनची भेट घ्यायची आहे. तर बघू कधी भेट होते आर्यनशी. आणि आपला ब्लॉग दुसरा दुसरा नाही येणार, कारण का दुसरा येईल तो आता कॉलेजचा असणार आहे, बोर्ड एक्झामचा असणार आहे. कारण का त्याची व्हिडिओ बनवायची बोर्ड एक्झामची, तिथून ब्लॉग बनवते तर तो असणार आहे. आणि दुसरा येईल तो 11 तारखेचा येईल आपला 5 मार्चचा. तर तिथेशी आम्ही नक्की जाणार आहेत. तर तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.